सगळं काही मिळवण्याच्या धावपळीत आपण कित्येक छोट्या छोट्या क्षणांकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा थोडं थांबतो आणि आजूबाजूला पाहतो, तेव्हा कळतं खरी शांतता आणि आनंद हे या साध्या, छान, सुंदर अशा निसर्गातल्या क्षणांमध्येच लपलेलं असतं. आणि अशा वेळेला जाणवतं की आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर अशाच साध्या आणि शांत क्षणांमध्ये लपलेला असतो. म्हणूनच कधी-कधी थोडं थांबून त्या क्षणांना फक्त मनापासून जगावं लागतं. आवाज बंद करा. आम्हाला बोलायचंय, इरूला बोलायचंय. हा इरू, इरू बोल. हाय, हॅलो. हॅलो. कसे आहात तुम्ही? कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्त ना? मस्तच राहा. मस्तच ना? हाय कर, हाय कर. हाय. हाय. आपण कुठे आलोय सांग? कुठे आलोय आपण सांग? आम्ही गावी आलोय. कुठे आलोय आपण? गावी. गावी आलोय ना? आणि कुठे चाललोय आता? घरी. देवबाप्पाला चाललोय ना आपण? कोणत्या देवबाप्पाला चाललोय? खंडोबाला. खंडोबाला. खंडोबाला चाललोय आम्ही, है ना? देवबाप्पाच्या पाया पडायला चाललोय आम्ही. आणि नंतर आम्ही जाणार आहे आमच्या घरी, है ना? देवबाप्पा करून. आणि कोण आहे आपल्यासोबत? आणि कोण कोण आहे आपल्यासोबत? कोण कोण आहे सांग, नाव सांग. 1 2 आणि कोण कोण आहे? आणि कोण कोण आहे? कोण आहे सांग लवकर. पप्पा, बाबा, आई, है ना? दादा. आपण सगळे आलोय ना? आपल्या गावी काय आहे? यात्रा. यात्रा. आमच्या गावी यात्रा आहे. है ना? तर आता तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. तर आम्ही चाललो आहोत आमच्या गावी. आणि जाता जाता आम्हाला खंडोबाचं दर्शन सुद्धा घ्यायचं होतं. आम्हाला तिथे पोहोचायला 7-7:30 वाजले होते. आम्हाला माहिती नव्हतं की मंदिर ओपन असेल की नसेल, पण तिथे खाली विचारलं आम्ही, तर मंदिर ओपन होतं. सकाळी लवकरच निघायचं होतं, पण मुलांची एक्झाम किंवा बाकीच्या गोष्टी पण होत्या, त्यामुळे आम्हाला निघायला सुद्धा उशीर झाला होता. पण आमचं नशीब म्हणून आम्हाला मंदिर सुद्धा ओपन भेटलं. आता इथे तुम्ही बघू शकताय की खूप म्हणजे खूप अंधार झालेला आणि आम्ही पहिल्यांदा इथे एवढ्या रात्री आलो होतो. आम्ही जेव्हा पण गावी येतो ना, म्हणजे आमच्या यात्रेसाठी, तेव्हा आम्ही खंडोबाचं दर्शन करूनच जातो. आमचा खंडोबा दावडे निमगावचा आहे. तुमचा कोणता आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्हाला यायला भरपूर उशीर झाला होता, त्यामुळे इथे काहीच गर्दी वगैरे नव्हती. पूर्ण सगळं रिकामं होतं. जेव्हा पण आम्ही बाकीच्या वेळी येतो ना, तेव्हा भरपूर गर्दी असते. आता आमची यात्रा यावेळेस खूप लवकर आली आहे, त्यामुळे इथे जास्त करून अशी काही गर्दी नव्हती आणि त्यात आम्हाला टाईम सुद्धा झालेला. आम्ही इथे छान तळी वगैरे घेतली आणि माझ्या दीराने म्हणजे माझ्या जावेने खंडोबाची मूर्ती घेतली होती, तर ती पण आम्ही देवाच्या पायाशी लावायला घेतली होती आतमध्ये. कशापाशी? बघ ना यार. आमच्या नशिबात आज खंडोबाची आरती होती, त्यामुळे आम्हाला एवढा उशीर झाला होता असं वाटतंय मला. कारण आम्ही जाईपर्यंत खंडोबाची आरती सुद्धा छान चालू झाली होती. आणि एवढ्या वर्ष झालं आम्ही जातोय खंडोबाला, गेली 14 ते 15 वर्ष. त्यातून आम्हाला आज खंडोबाची आरती छान अशी बघायला मिळाली होती, ऐकायला मिळाली होती. आणि खरंच आमचं नशीबच म्हणायचं. आणि खरंच मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर इतकी पॉझिटिव्हिटी असते ना आपल्यामध्ये, किंवा एनर्जी इतकी पॉझिटिव्ह असते ना, खरंच खूप छान वाटतं. छान अशी आरती वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालत होतो. आणि प्रदक्षिणा घालताना ही जी सगळी चाफ्याची झाडं आहेत ना, त्यांच्या फुलांचा जो सुगंध होता तो सगळीकडे दरवळत होता आणि खरंच अख्ख्या मंदिरात त्या फुलांचा सुवास होता. इतकं छान वाटत होतं ना यावेळी. आम्ही पहिल्यांदा एवढ्या रात्री आलेलो आणि खरंच खूप छान दर्शन झालं होतं आमचं. एवढा वेळ खंडोबाच्या मूर्तीसमोर आम्हाला उभं राहायला मिळालं ना, खरंच खूप मस्त वाटलं. आणि हा जो तुम्हाला कुत्रा दिसतोय ना, तर आम्ही जसं मंदिरात आलो होतो ना, तेव्हापासून तो आमच्या सोबतच होता आम्ही जाईपर्यंत. आणि आता इथे स्मित भंडारा वगैरे उधळत होता, तर तो तिथेच उभा राहिला होता.
आणि आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे की कुत्रा हा खंडोबाचा अवतार आहे, पण तो खंडोबाचा अवतार नसून त्यांचा सेवक मानला जातो आणि म्हणूनच तो ह्या मंदिरामध्ये असेल कदाचित. खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही कनेरसरच्या यमाईच्या मंदिरात गेलो होतो. जेव्हा पण आम्ही खंडोबाचं दर्शन घेतो तेव्हा आम्ही ह्या मंदिरात येतोच, म्हणजे जावंच लागतं असं म्हणतात. मी जेव्हाही मंदिरात जाते तेव्हा देवीसाठी ओटी घेऊनच जाते. तिथेच बाहेर सगळी दुकानं वगैरे लागलेलीच असतात, तर तिथूनच मी ओटी वगैरे घेतली होती. आता इथे आल्याच्या नंतर आम्हाला खूप उशीर झाला होता, पण तरीही आम्हाला बाहेरून का होईना देवीचं दर्शन घ्यायला मिळालं. म्हणजे जो मेन दरवाजा होता ना तो काही बंद झाला नव्हता. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, छान देवीची ओटी वगैरे भरली. असं म्हणतात की खंडोबाचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण ह्या देवीचं जर दर्शन घेतलं नाही तर आपल्या खंडोबाचं पण दर्शन घेऊन काही फायदा नाहीये असं म्हणतात. आपल्या घरातले म्हणजे मोठे वगैरे असतात त्यांच्याकडूनच आपण अशा काही गोष्टी ऐकलेल्या असतात आणि आपण सुद्धा त्याच फॉलो करत असतो. आता तिथे दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर स्मितच्या हाताने छान नारळ वगैरे फोडून घेतला आणि खूप उशीर झाला असल्यामुळे मुलांना सुद्धा भूक लागली होती आणि आम्हाला सुद्धा हायवेला जाताना एक छान हॉटेल दिसलं होतं आम्हाला आणि म्हटलं चला आता इथेच जेवून घेऊया. आम्ही पहिल्यांदाच ह्या हॉटेलमध्ये आलो होतो, पण खरंच छान होतं हे हॉटेल आणि जेवण सुद्धा तितकंच छान होतं आणि हॉटेलचा अँबियन्स सुद्धा तितकाच छान होता. तुम्ही कधी ह्या रोडला वगैरे आलात तर खरंच जा ह्या हॉटेलमध्ये, खरंच छान आहे. आणि ही काही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे नाहीये. मला ज्या गोष्टी पर्सनली छान वाटतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर गडबड होती, त्याच्यामुळे मला बाकी काही शूट वगैरे करायला नाही मिळालं. घरून जातानाच मला थोडा डाऊट होताच, की मला शूट करता येईल पण की नाही. कारण घरातली बरीच कामं असतात आणि आपल्याला एवढ्या सगळ्या गडबडीत शूट वगैरे करणं नाही जमत. आणि जेव्हापासून मी व्लॉगिंग स्टार्ट केलंय, तेव्हापासून मी पहिल्यांदाच माझ्या सासरकडच्या घरी गेले होते. पण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मी स्मितकडे मोबाईल दिला होता आणि जेवढं काही त्याला शूट करायला जमलं, तेवढं त्याने केलं होतं. हे आमच्या गावातलं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि दरवर्षी मी तिथे गेल्याच्या नंतर ओटी भरत असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवताला, कुलदेवीला गेलं पाहिजे आणि कुलदेवीची ओटी वगैरे भरली गेली पाहिजे. आता तुळजाभवानीला एवढ्या लांब तर आपण कधीतरी जातो, पण आमच्या गावात हे मंदिर आहे तर मी तिथेच ओटी वगैरे सकाळी देवाचे म्हणजे काळभैरवनाथाची जी यात्रा असते आमच्या गावात, त्यांचे हारतुरे वगैरे निघतात. ते सुद्धा मला शूट करायचं होतं, पण आम्हाला गावामध्ये यायलाच उशीर झाला होता. नाहीतर ते पण खूप छान असतं. देवाचे जे पण काही हार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ते असे छान वाजवत-गाजवत आणतात आणि खरंच खूप छान असतं ते बघायला. मी जातानाच ठरवून गेले होते, की मी ते नक्की शूट करेन, पण ठीक आहे चला असो. आम्ही छान देवीचं दर्शन वगैरे घेतलं, देवीची ओटी वगैरे भरली आणि कीर्तनामध्ये जायचं होतं. आमच्या गावामध्ये हे लास्ट काल्याचं कीर्तन असतं. तुम्ही कोणी-कोणी काल्याचं कीर्तन असं ऐकलेलं आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे जे तुम्हाला मंदिर दिसत आहे ना, त्याचा जीर्णोद्धार आहे मेमध्ये, तेव्हा सुद्धा आम्हाला 1-2 दिवस जायचंच आहे आणि खरंच खूप छान बांधलं आहे मंदिर. तुम्हाला तेव्हा बघायला नक्की मिळेल. आता इथे मंडप वगैरे सगळं घातलं आहे, त्यामुळे काही पूर्ण मंदिर बघायला मिळत नाही. आमच्या इथे सप्ताह असतो आणि सप्त्याचे जेवढे पण दिवस असतात ना, तेवढं रात्रीचं जेवण असतं पूर्ण गावासाठी आणि आज सुद्धा तेच होतं. काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण सुद्धा ठेवलं होतं आणि आमच्याकडे काल्याचं कीर्तन म्हणजे शेवटला असं हंडी फोडून त्याचा एंड करतात. तुमच्याकडे पण असं करतात का? तर हे बघायला ना खरंच खूप छान वाटतं आणि आपण वर्षातून एकदा का होईना अशा गोष्टी अनुभवल्या पाहिजेत असं मला वाटतं. दरवर्षी यात्रेला आम्ही काळभैरवनाथाला नारळाचं तोरण वाहून घेत असतो. तर इथे तेच वाहून घेतलं होतं आणि बघा इतकी छान वाटतेय ना मूर्ती. इतकी छान सजावट करतात यात्रेच्या दिवशी आणि बाकीच्या दिवशी सुद्धा. खरंच मूर्तीकडे असं बघतच राहावं असं वाटत होतं. त्यानंतर छान मंदिरातल्या सगळ्या देवांची दर्शन वगैरे घेतली. आता हे जे मंदिर आहे ना, हे दुसऱ्या साईडला आहे. हे खूप जुनं मंदिर आहे आमचं गावातलं. तिथे सगळ्या म्हणजे सगळे जेवढे देव आहेत ना, तेवढे सगळ्या देवांच्या मूर्त्या ह्या मंदिरामध्ये आहेत. मला असं वाटतं, की जेव्हापासून माझं लग्न झालं आहे ना, तेव्हापासून एकदाच माझी जी काय आहे ती यात्रा चुकली असेल. 14 ते 15 वर्षात. नाहीतर मी एकदा सुद्धा आमच्या ग्रामदेवतेची जी यात्रा असते म्हणजे काळभैरवनाथाची, ती मी अजून एकदा सुद्धा चुकवलेली नाहीये.
आणि खरंच खूप छान वाटतं. आपल्यासोबत आपल्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी अनुभवायला मिळतात, बघायला मिळतात आणि त्यांच्यावर सुद्धा तेच संस्कार केले जातात आपल्याकडून नकळत. त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत पडल्या पाहिजे. गावामध्ये कशा गोष्टी असतात, कशा केल्या जातात किंवा देवांची कशी पूजा केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडूनच ते शिकत असतात आणि म्हणूनच आपण त्या गोष्टी केल्या ना, की मुलं सुद्धा त्या गोष्टी आपोआप करतात. कीर्तन होईपर्यंत आहोंनी आणि माझ्या दीराने मुलांकडून सगळ्या देवांना हार वगैरे घालून घेतले होते आणि सगळ्या देवांचं दर्शन वगैरे करून घेतलं होतं. आत्तापर्यंत स्मितला एवढं काही कळत नव्हतं, पण आता तो मोठा व्हायला लागलाय त्याच्यामुळे अहो त्यालाच अशा गोष्टी करायला लावतात. नाहीतर मुलं सुद्धा कंटाळा करतात अशा गोष्टींना, म्हणजे देवाच्या गोष्टीला. काय करायचं आपण? कशाला? आई-बाबा करतायत ना, मग आपण कशाला करायचं? असं होतं. म्हणून आपण अशा गोष्टी मुलांना करायला लावून त्यांना ह्या गोष्टीची सवय लावली पाहिजे. त्यानंतर दिवसभर मी काही शूट वगैरे केलं नाही, कारण घरातली कामं किंवा बाकीच्या गोष्टी होत्याच. आणि रात्रीचं आमच्याकडे असं दंडवत वगैरे निघतं, म्हणजे देवाची पालखी वगैरे असते रात्रीची आणि त्याआधी असं दंडवत वगैरे निघतं. तुम्हाला पुढे दाखवतेच. आता हे सगळं आमच्या घरापासून स्टार्ट होतं. आमची भावकी आहे 12 घरांची. तर तेवढे सगळे एकत्रच निघतात दंडवतासाठी. आणि देवाला दंडवत तीच व्यक्ती घालते जी घरामध्ये मोठी असते. जसं की माझी सासू आता घरामध्ये मोठी आहे, तर त्या घालतात आणि त्यांच्यानंतर मग माझी मोठी जाऊ घालेन, अशी पद्धत असते. आमची जेवढी भावकीची 12 घरं आहेत ना, तेवढी शेताकडे आहेत. तर तिथून आम्हाला मंदिराकडे असं वाजवत-गाजवत जावं लागतं. म्हणजे छान अशी नाचत वगैरे जातात. आता इथे तुम्हाला दिसतच आहे, की जी लहान मुलं किंवा मोठी माणसं का होईना, सगळे असे छान नाचत, वाजवत-गाजवत जातात. आणि गावात गेल्याच्यानंतर मंदिर पण बघा इतकं छान सजवलं आहे ना, मस्तच वाटतं मंदिर आणि जेव्हा पण पूर्ण होईल ना, तेव्हा अजूनच छान वाटतं. आता मी जे तुम्हाला म्हणाले, की दंडवत काढतात, तर ते अशा पद्धतीने दंडवत घेतात. पूर्ण रस्त्याने म्हणजे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा असते दंडवताची. जिथे भवानी मातेचं मंदिर आहे, तिथे मंदिरासमोर असे दंडवत घेतात. 6-7 जे पण काही असतील ते असे दंडवत घेतात आणि इथे अशा पण व्यक्ती आहेत, म्हणजे अशा पण बायका आहेत ज्या खूप एजड आहेत आणि तरीही दंडवत वगैरे घेतात. तुम्हाला इथे दिसतच असेल. तर ही एनर्जी, ही एवढी ताकद त्यांच्यामध्ये देवच देत असेल असं मला वाटतं. आणि अशीच दंडवताची प्रदक्षिणा ते मंदिरापर्यंत घालतात आणि तिथे गेल्याच्या नंतर मग शेरणी वगैरे वाटली जाते. कोणी गूळ वगैरे वाटतं किंवा कोणी पेढे वाटतात. अशा सगळ्या गोष्टी असतात. मंदिरामध्ये दर्शन वगैरे होतं. आता इथे जेवढ्या गोष्टी मला शूट करता आल्या किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या अहोंनी शूट करून घेतलेल्या आहेत किंवा स्मितने शूट केलेल्या आहेत. तर त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि आमची ही गावची यात्रा कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.